तर उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय आणि त्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला गेला। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सगळ्यांचं लक्ष दादांवर असायचं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। मात्र नियतीसमोर आपलं काही चालत नाही असं विधान सुद्धा त्यांनी केलं। अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचंय, आम्ही दोघेही सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहोत। यंदाचा अर्थसंकल्प राज्याला प्रगती पथाकडे नेणार आहे असं शिंदेंनी म्हटलं। हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे। शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि नियतीसमोर आपलं चालत नाही, हेच या दुर्घटनेवरून सिद्ध झालेलं आहे। बजेट सेशन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष अजितदादांकडे लागून राहायचं, कारण बजेट अजितदादा मांडायचे आणि आता सुनेत्राताईंनी सांगितलं 11वं बजेट त्यांनी मांडली। पण आज दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत। अजितदादांच्या दुःखाचं सावट या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहेच।